नमस्कार मंडळी, मी मोनिका। आज आपण रेसिपी बनवूया। खानदेशी हा खूप प्रसिद्ध असा पदार्थ आहे। उरलेल्या गोष्टीपासून आपल्याला सहज बनवता येतो आणि अगदी झटपट होतो। तर कढईमध्ये राई आणि जिरं तडतडून घेतलं, त्यानंतर बारीक चिरलेली मिरची घातली आणि कांदा घालूया। ही रेसिपी आपण उरलेल्या पोळ्यांपासून करतोय, म्हणून आपल्या पोळ्या ज्या वाया जातात तर त्या जात नाहीत आणि आमच्या घरी तर लहान मुलंसुद्धा आवडीने खातात। अगदी पोह्यांसारखा हा पदार्थ होतो। याला खानदेशी भाषेत पोळ्यांचा काला असं म्हटलं जातं। तर नक्कीच तुम्हीसुद्धा हा ट्राय केला असेल। तर पोळ्यांचा आपण दोन प्रकारे काला करू शकतो। आज मी तुम्हाला हा असा कोरडा पोह्यासारखा होणारा काला दाखवत आहे। कढीपत्ता सुद्धा घालावा, माझ्याकडे नव्हता म्हणून मग मी काही घातला नाही। आता ह्या ज्या पोळ्या आहेत तर त्यांना मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलेलं आहे, म्हणजे मग ते खाण्याच्या वेळेस छान लागतात। त्याच्यात हळद आणि मीठ घालून घेतलं। आता कांदा आणि टमाटर छान परतला की आपण हा बारीक केलेला पोळ्यांचा काला जो आहे तो ह्या कढईत घालायचा आणि जसं आपण पोहे करतो की नाही, अगदी त्याच पद्धतीनं हा पोळ्यांचा काला केला जातो। चवीला देखील उत्तम लागतो आणि उरलेल्या पोळ्या ह्या टाकून देणं आपल्याला योग्य वाटत नाही, म्हणून मग अशा प्रकारे जर आपण काला केला तर त्या पोळ्यासुद्धा आपल्या उपयोगात येतात आणि पटकन होणारा आहे। अगदी जास्त काही वेळ त्याला लागत नाही। 3 ते 4 मिनिटात अगदी आरामात हा काला होतो। जसं पोहे आपण पटकन करतो त्याच प्रकारे पोह्यांसारखाच अगदी याला आपल्याला ह्या मसाल्यामध्ये म्हणजे कांदे आणि टमाटे जे आपण फोडणी देतोय तर त्याच्यात परतलं, कोथिंबीर वरून टाकली, थोडा वेळ अगदी 2 मिनटं झाकण ठेवलं की आपला काला तयार। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं पोळ्यांचा काला करतात का? नक्की कमेंट करून सांगा। आणि खानदेशातील ही फेमस अशी रेसिपी आहे, म्हणजे पोळ्या उरल्यात की आमच्याकडे सहसा अशा प्रकारे सकाळी उठून रात्रीच्या शिळ्या पोळ्या असतील तर आई काला करायची, आजीसुद्धा करायची। चला पुन्हा भेटूयात।